नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। तानाजी सावंत विरुद्ध धनंजय सावंत, संघर्ष टोकाला। 7 तारखेला जनता तुमची जागा दाखवणार। जवळा सभेत धनंजय सावंतांचा घणाघात। पराभवाच्या भीतीने आमदार गावागावात फिरतायत। गौतम लटके यांची जोरदार टीका। लाज वाटत नाही आपण काय बोलतो। एका तात्याच्या पुण्याने आपण जिल्हा परिषदेला पाठवलं। संयम ठेवून वागलो, सगळ्यांची मन मिळवून वागलो। येणाऱ्या 7 तारखेला ही जनता तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार। त्यावेळेस कधी कांदलगाव, दहिकना, बोडका ही गावं त्यांना दिसली नाहीत। आज का दिसली तर बांधवांनो, धनंजय सावंतांचा विजय ह्या जवळा आणि जवळा जिल्हा परिषद गटामध्ये निश्चित आहे। ही त्यांना मनात भीतीची धडकन बसली। ज्याने हा जवळा सर्कल नाचवला, या जवळा सर्कल नाचवला म्हणजे मी का बोलतोय, मी कुठेही फिरलो दादा, एकही रस्ता नीट नाही। मला रस्ता कुठंच नीट, मी आता आरंगावरून आलो दादा, ट्रॅक्टर सुद्धा नीट येत नाही बघा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील राजकारण सध्या प्रचंड तापलं असून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यातील राजकीय वाद आता उघड संघर्षात बदलला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय सावंत यांनी केलेल्या बंडखोरीमुळे आमदार तानाजी सावंत चांगलेच अडचणीत आले असून दोन्ही गटांतील आरोप प्रत्यारोपांमुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे। निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आनाळा येथील सभेत आमदार तानाजी सावंत यांनी थेट धनंजय सावंतांवर हल्लाबोल करत त्यांची जाहीरपणे लाच काढली होती। या वक्तव्यानं राजकीय वादाला नवे वळण मिळाले। लाज वाटत नाही आपण काय बोलतो। एका तात्याच्या पुण्याने आपण जिल्हा परिषदेला पाठवलं। माझा काही संबंध नव्हता, अण्णा तुम्ही सगळे सहकारी होता। कार्यकर्त्याला न्याय द्यायचा या भूमिकेतनं 2017ला मी तिकीट दिलं नाही, लक्षात ठेवा। हा तानाजी सावंत आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा। दुर्दैव की त्यांचं सदस्यत्व रद्द झालं। 2018ला परिस्थिती वेगळी होती, वातावरण बघितलं आणि मी स्वतः म्हणून राहुलला सांगितलं, राहुल थांबावं लागतंय, मला परिस्थिती चांगली दिसत नाही। कारण बाकीच्या कार्यकर्त्यांचं जे आत्म लोकांना कळतच नसतं ते, आणि उमेदवाराला तरी अजिबात कळत नाही की आपलं कोण परकाव कोण। तसंच माझं विधानसभेला विधान, या खालच्या विधानसभेला मला नाही कळलं ना आपलं कोण परकाव कोण। 2.5-3 वर्ष मंत्री होतो, 2.5-3 वर्ष याच लोकांनी जायचं, त्याला धरून आणायचं, राष्ट्रवादीचा भगवा घालायचा, हे करायचं, हे 1 कोटी घे 2 कोटी निधी बिंदास, बरोबर इलेक्शनच्या अगोदर टांग मारली, संध्या कळलं नाही तो आला कशासाठी गेला कशासाठी। असं काय घोडं व्हायचा तो झाला, आणि ती सण आहे ती खंत आहे। त्याला उत्तर देताना जवळा येथील जाहीर सभेत धनंजय सावंत अक्षरशः गरजले। 7 तारखेला जनता तुमची जागा दाखवणार असल्याचं म्हटलं आहे। यावेळी गौतम लटके आणि जयदेव गोपणे यांनीही आमदार तानाजी सावंतांवर टीका केली। धनंजय सावंतांच्या विजयाच्या भीतीने आमदार आज गावागावात फिरत असल्याचं म्हटलं आहे। एकूणच परंडा तालुक्यातील ही निवडणूक आता केवळ मतदान न राहता प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई बनली आहे। सावंत कुटुंबातील हा राजकीय संघर्ष नेमका कुणाच्या बाजूने झुकणार हे 7 तारखेला जनतेचा कौल स्पष्ट करणार आहे। तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता या निकालाकडे लागलं आहे। जन उभा केलं त्याला बिघडवता येतं, पण बिघडवणारी अवलाद ही नाही। संयम ठेवून वागलो, सगळ्यांची मन मिळवून वागलो, पण उपकाराची फेड अपकार न करणाऱ्या अवलादींना सांगतो, बाबांनो आता हिशोबात राहावा। येणाऱ्या 7 तारखेला ही जनता तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार। अहो एखाद्यावर बोला, किती बोला, विकासाचं बोला, तुमची पदं मोठी आहे, तुम्ही आजी माझे आहात। ज्या पद्धतीनं कामावरती बोलायला पाहिजे होतं ते न बोलता फक्त आणि फक्त घर, कोण गुरं राखतय, कोण चोऱ्या करतय, कोण कुत्री आहे ती, कोण मांजर आहे ती, कोण गाढव आहे ती, ह्याच्यावर बोलायचं काम तुमचं नाही।
ज्या कारभाराने इथं कारभार केला मागचे 5 वर्ष, 15 वर्षाचा बाप्पा बोलतच नाही. ज्या कारभाराने या ठिकाणी काम केलं 5 वर्ष, त्या कामगाराने नेमका निधी घालवला कुठं? कारण निधी वाटपाच्या वेळेस हे सगळंच एकत्र बसून वाटायचं. बाप्पा तुम्ही फक्त 2 गावाचं उदाहरण सांगितलं. वाकडीची परिस्थिती काय, सिरसाव मधली परिस्थिती काय, जवळा कांदळगावची परिस्थिती काय. आज हे जवळपास 4,000 मला वाटतं 4200 मतदान आहे इथलं, 10,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि इथलं पाणी 4 दिवसाला येतं. हा विकास, नाव ठेवायचं ठरलंय विकास. या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा. क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे. पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा. बुकिंगसाठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.